नमस्कार सर्वांना. तर सगळ्यांचे कपडे पाहून तुम्हाला समजलं असं का हा हळदीचा कार्यक्रम चालू आहे, कारण का पिवळ्या रंगाचे कपडे. तर आमच्या सोसायटीमध्ये होतं लग्न 2 नंबर फ्लॅट नंबरवाल्या काकूचं म्हणजे काकूच्या पोराचं. आता त्याचं नाव होतं स्वप्नील. यांच्या घरी माहिती आहे काय हा कार्यक्रम होता. आम्ही हे म्हणे खानदेशी लोकांमध्ये अशी पद्धत असते म्हणे, गुदुकल्या करते म्हणे. आणि ते गुदुकल्या म्हणजे नवरदेवाच्या डोक्यावर जोळी येते करासाठी पाच बायका. त्या 5 बायकांना मान असते, काकू, मोठी मम्मी आणि वहिनी, मामी, गिनी सगळ्यांले. त्या 5 जणींले त्या नवरदेवाच्या डोक्यावर असं करत असताना त्या गुदुकल्या करायला लागते म्हणे असं. मग आम्ही दुसऱ्या दिवशी आलो बाई वरातीमध्ये. नवरदेव मस्त घोड्यावर बसला होता आणि इकडे बायकाही नाचून राहिल्या होत्या. नवरी तर पहिलेच तयार होती मस्तपैकी. यांची ग्रँड एंट्री झाली, 1 नंबर, फुलं गिलं उडाले सारे, 1 नंबर. मग गेले 2 जण स्टेजवर आणि सगळ्यांनी नमस्कार करून आले होते. 10 वेळा कंबर वाकवायची गरज नाही, मस्तपैकी लग्न झालं. मग आम्ही आलो घरी मस्तपैकी आम्हाला करायची होती तयारी सारं गृहप्रवेशाची. आम्हाला दिला होता छायाताईनं कॉन्ट्रॅक्ट. छायाताई म्हणजे वरमाय. मग आम्ही मस्तपैकी गडगीर डेकोरेशन केलं, नीट मस्त मेन गेट पासून सोसायटीच्या तर घरापर्यंत. आता पहिल्याच मजल्यावर असल्यामुळे जास्त काही सजावट नाही करायला लागली, 3-4 मजल्याची. मस्तपैकी मेन गेट पर्यंत फुलं टाकले, पाकड्या मस्तपैकी गोल 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 गोल. छायाताई म्हणे मला माझ्या नवरीचे पावलं माझ्या घरात उमटावायचे आहे म्हणे, कपड्यावर नाही. म्हणून मग आम्ही मस्तपैकी असे गोल गोल ठेवले होते मधात, का ते घरात पाय उमटतील. मग आले नवरदेव नवरी. काय म्हणे बहिणीने तर पहिले ताळ अडवून ठेवलं होतं, पण आम्हाला पहिले मेन वाक्याचं इनॉग्रेशन करायचं होतं. ते म्हणजे आम्ही सून नाही आणली तर लेक आणली असं म्हणे. आणि बहीण काय म्हणे का बाई भाऊ तू सून देशील का तू लेक देशील. तर मग नवरी काय म्हणते लेक दिन म्हणते असं. नवरी पण खुश का बाबा लेक व्हायच्या आधीच आपल्या लेकीची हे पण लागली तयारी पण लग्नाची. चल बाबा मग म्हणे उखाणं घ्या लागते म्हणे. मस्तपैकी औक्षण झालं नेन ते. मग आली उखाण्याची वेळ. तर आमचे नवरदेव स्वप्नील भाऊ काय म्हणते मी मोबाईल मध्ये पाहून सांगा रे बा म्हणते. आता हे मोबाईल मध्ये पाहत होते तोवर नवरी म्हणे मी घेऊन घेतो मस्तपैकी मंगळसूत्राच्या 2 वाट्या, सासर माहेरची खून आणि रावांचं नाव घेतो 22 करांची सून. असं झालं घेऊन उखाणं. तरी हा अजून मोबाईल मध्येच पाहून राहिला होता. चहा मारी म्हटलं आता हा काही घेते उखाणं. आणि एवढं मोबाईल मध्ये धुंडून उखाणं काय घेतलं तर भाजी मेथीची. मग बाई नवरीनं मस्तपैकी घरामध्ये असं एंट्री मारली, पावय गिलो उमटवले आणि ते तांदूळ टाकून मोठ्या मम्मी सगळ्या इन्स्ट्रक्शन देऊन राहिल्या होत्या. आणि मग झाला गाठ सोडाचा कार्यक्रम.